नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नव्या ब्लॉगमध्ये. लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही गणपतीपुळ्याला गेलो होतो. तर आता आम्ही गणपतीपुळ्यावरून एस टीने रत्नागिरीला आलोय आणि इथे आम्ही रेंटची बाईक घेतलेली आहे फिरण्यासाठी. तर आता आम्ही इथून फिरणार आहोत. आधी आम्ही जाणार आहे पावसला. पावसला स्वामी स्वरूपानंदांचं मंदिर आहे. तर त्या मंदिराला भेट देण्यासाठी आता आम्ही निघतोय. चला. हॅलो. आता आम्ही आलेलो इकडं पेट्रोल घालायला आणि इकडं आता फुल केलेली आहे टाकी. आणि इथून आता आम्ही निघालेलो आहे आणि इकडं मॅप पण लावलाय मी. मॅपशे चालवते गाडी. सुंदर असं वातावरण पण मस्तच आहे एकदम. कडक ऊन आहे इकडं. गोव्यासारखं नाही आहे, गोव्यात जरा थंडी आहे इकडं, पण खूप कडक ऊन आहे. आणि रस्ता पण इकडं चांगला आहे बघा. चला आता कंटिन्यू. गणपतीपुळेवरून आपण आता गणेश गुळेला चाललोय. असं म्हणतात की गणपतीपुळेला जर तुम्ही जाणार आहात तर गणेश गुळेला पण जाऊन आलं पाहिजे. तर आम्ही आता त्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आता प्लॅन चेंज केला आणि पावसवरून 6 किलोमीटर आहे गणेश गुळे. त्यामुळे आता आधी गणेश गुळे, मग येताना आपण पावसला येऊन मग रत्नागिरीला परत येणार आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे गणेश गुळेला. आणि एकदम मंदिर जे आहे ते डोंगरावर आहे, एकदम पूर्ण चढाव आहे. येताना भरपूर चढाव लागला आपल्याला. आणि हे बघा मंदिर तुम्ही बघू शकता. तर आता मी मंदिराकडे जातो. मंदिरामध्ये तर आम्ही आता मंदिरामध्ये जातो. आणि इथे तुम्ही गणपतीच्या गणपतीच्या मूर्तीचं दर्शन घ्या. गणपतीपुळेला जशी मूर्ती आहे तशी तिथे मूर्ती आहे. तर आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा दर्शन घेतलं असणार. तर मंदिराबाहेरचा जो परिसर आहे तो मी तुम्हाला आता दाखवतो. तर हे बघा, हे असा हा परिसर आहे पूर्ण. आणि हे किती खोल आहे ते बघा. म्हणजे मंदिर किती उंचावर आहे याचा अंदाज येतो. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे पावसला. आणि तुम्ही पाहू शकता परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस. तर आता आम्ही समाधी मंदिरामध्ये जाऊया. तर इथे पाण्यामध्ये पाय बुडवून मंदिरामध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आरती वगैरे करून महाप्रसाद घेण्यासाठी आलेलो आहोत. इतर भक्तजनही आहेत, ते महाप्रसाद घेत आहेत. आणि आज महाप्रसादामध्ये खिचडी आहे आणि त्याचबरोबर मिरचीचं लोणचं आहे एकदम तिखट, आणि त्याचबरोबर थंडगार ताक पण आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे स्वामी स्वरूपानंदांच्या घरामध्ये, जन्मस्थानी, ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. तिथे भिंतीवर पूर्ण ज्ञानेश्वरांची जी जीवनकाल आहे त्यामध्ये त्यांनी काय काय लीला केल्या त्या सर्व लीलांचा इथे चित्र दाखवून इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे रेड्याकडून वेद वदवून घेतात ते इकडे दाखवलेलं आहे. मग इथे ही भिंत चालवितात ज्ञानेश्वर, त्याबद्दल इथे दाखवलेलं आहे. पुढे ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करतात ज्ञानेश्वर. आणि शेवटी इथे बघा, 1218 साली माध्यान्हकाली वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतलेली आहे असे आपल्याला दिसून येते. पुढे जाऊन आपल्याला जी दिसते ती आहे स्वामी स्वरूपानंदांची जन्मखोली, जिथे स्वामीजींचा जन्म झाला. दर्शन करून घ्या. तर मंडळी, आता आम्ही निघालेलो आहे रत्नागिरीला जाण्यासाठी.
मंदिरामध्ये खूप शांत वाटलं. खूप शांतपणे आम्ही दर्शन घेतलं समाधी मंदिराचं. त्यानंतर विशेष सांगण्याची माहिती म्हणजे जे स्वामीजींचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या खाली ध्यान गुफा आहे आणि त्या ध्यान गुफेमध्ये स्वामी स्वरूपानंदांची समाधी तिथे ठेवलेली आहे. तर तुम्ही तिकडे जाऊ शकता खाली. पण नियम असा आहे की तुम्हाला खाली गेल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास तुम्हाला तिकडे बसावं लागतं ध्यानस्थ अवस्थेत. तरच ते खाली सोडतात. नाहीतर खाली जाण्याची परवानगी नाही. तुम्ही त्या समाधीच्या वरती असलेल्या पादुकांचं जे गर्भगृह आहे तिथे जाऊन तुम्ही नमस्कार घेऊन तिथून तुम्ही निघू शकता. पण खाली जाणार तर कमीत कमी अर्धा तास बसावं लागतं. इथे मोफत भक्त निवास जो आहे त्याची पण सुविधा इकडे आहे. मोफत आहे पूर्णप्रमाणे आणि रोज सकाळी 10 वाजता नंतर 12 वाजता इथे आरती होते आणि संध्याकाळी 7:40 आरती होते आणि दुपारी 12 वाजता 12:30 वाजता रात्री 8 वाजता महाप्रसाद असतो इकडे. खिचडी आणि ताक वगैरे इथे दिलं जातं महाप्रसाद म्हणून. तर आता आम्ही निघतोय रत्नागिरीला जाण्यासाठी. बाय. तर मित्रांनो आता आम्ही रत्नागिरीला जात होतो. तर मध्ये आम्हाला एक सुंदर बीच दिसला. त्यामुळे आम्ही आता बीचवर आलेलो आहोत. बीचचं नाव काय रे? मला पण नाही माहिती काय बीचचं नाव आहे. असो कुठला तरी बीच आहे. तर सगळेच बीच सारखे. पण बघू शकता बाजूला. पण इथे जरा म्हणजे गोव्यापेक्षा गर्दी कमी आहे. खूपच कमी. कोणच नाही आहे बीचवर. आणि सावळी पण आहे इथे. आंघोळ वगैरे करायला मस्त आहे बीच. थोडासा वेळ इथे आता बीचवर आम्ही थांबणार आहोत. ऊन आहे प्रचंड. 2:45 वाजता आलेलो आहोत आम्ही बीचवर. आता थोडस इथे फिरून मग रत्नागिरीला निघणार. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानी. तर आता आम्ही वेळ आहे इथे स्मारकाची सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30. साप्ताहिक सुट्टी बुधवारी. आम्ही आत आलेलो आहोत. समोर टिळकांची इथे मूर्ती आहे आणि इथे संपूर्ण टिळकांची जी जीवनगाथा आहे ती इथे आपल्याला चित्र स्वरूपात दिसून येते. तर आम्ही टिळकांच्या जन्मस्थानी गेलो. जन्मस्थान पाहिलं. आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हतं त्यामुळे तुम्हाला काही दाखवता आलं नाही. तुम्ही रत्नागिरी आलात तर नक्की भेट द्या. आणि आता आम्ही निघालो होतो रत्नदुर्ग किल्ल्याकडे. जाताना आम्हाला मंदिर मिळालं तृणबिंदुकेश्वर आणि त्याच्या बाजूला इथे कालभैरव मंदिर पण आहे. आता आम्ही कालभैरवाच्या दर्शनासाठी आत जातो. तर मित्रांनो हे होतं श्री कालभैरव मंदिर. आणि इतर मंदिराप्रमाणे इथे पण नियम आहेत की शूटिंग करायचं नाही आहे. हाच नियम असतो प्रत्येक देवळामध्ये आणि ते योग्यच आहे. तर आपण कोणताही नियम न मोडता इथे आलेलो आहोत. आणि आता जर तुमच्या माहितीसाठी माहिती मला कळण्यासाठी आम्ही इथे मी हा शूट केलेला आहे इकडे रत्नागिरीमध्ये. तुम्ही कालभैरव मंदिर असं गुगल मॅप्सवर टाकल्यानंतर तुम्हाला हे लोकेशन जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल. चला आता आपण निघूया रत्नदुर्ग फोर्टकडे. आम्ही गड्या डोंगरच राहणार साकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार साकर शिवबाच होणार. तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे रत्नागिरीमधील रत्नदुर्ग किल्ल्यामध्ये. पाहू शकता आजूबाजूचा परिसर किती छान आहे. तर मित्रांनो हा आहे आपला रत्नदुर्ग किल्ला आणि हा एक किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. तर आता आम्ही जातो वरती. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किल्ल्या भोवती असलेला हा परिसर आणि इथे आहे समुद्र. इथे आपल्याला 2 रक्षक दिसतात.
हत्तीवर विराजित. तर इथे रत्नागिरीची अधिदेवता श्री रत्नेश्वरी देवी हिच्याबद्दल इकडे माहिती दिलेली आहे. मला पण या बाबतीत काही माहिती नाही आहे. किल्ल्याचा इथे आपला नकाशा दिसून येतो आणि इतर किल्ल्याची सगळी माहिती इथे लिहिलेली आहे. सकाळी 8 वाजता दरवाजा उघडतो, 7 वाजता बंद होतो. तर हे आहे श्री देवी भगवती मंदिर. मगाशी मी ज्या देवीचा उल्लेख केला तिचं दुसरं नाव आहे देवी भगवती मंदिर. तर मित्रांनो, आमचा आता किल्ला बघून झाला. किल्ल्यावर अजून बघण्यासारखं असं काही नाही खास, पण मंदिर एकच स्पेशल आहे, भगवती मंदिर. एक बुरुज आहे, 2, एक रेडे बुरुज आणि एक काय रे बसक्या बुरुज. तर बुरुज वगैरे बघून झालं, फोटोग्राफी थोडीशी केली. आता निघतो पुढे जायला. काहीतरी खाणार आहोत थोडंसं. खूप भूक लागली, जाम भूक लागली. काय खाणार आहेस? स्पेशल वडापाव आणि गरमागरम चहा. चला. जरा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा रक्ताचा रंग कोणता? भगवा. असं म्हटलं जातं, एक डायलॉग आहे मूवीमध्ये आणि खरं पण आहे ते. तर हे होतं आपलं मंदिर, देवी भगवती मंदिर. तर मित्रांनो, आता आम्ही रत्नागिरीला आलेलो आहे आणि आमची ट्रेन आलेली आहे. हा आहे आमचा डबा. AC सीट बुक केलं होतं, B3 डबा आहे आणि आता आम्ही आत बसणार आणि आम्ही निघणार आहे आता गोव्याला जाण्यासाठी. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे गोव्याला. रात्रीचे वाजलेले आहे 11:30. उशीर झाला आम्हाला, 2 तास उशिरा आली ट्रेन. पेडण्याला आम्हाला क्रॉसिंग लागलं आणि त्याच्या आधी कुडाळला पण एक अर्धा तास क्रॉसिंग लागलं, त्याच्यामुळे ट्रेन उशिरा आली. तर आता मजा आली खूप आणि आता जातो आहे आम्ही घरी. तर हा जो व्लॉग जो आहे तो इथेच मी संपवतो आणि आता इथेच संपवून मग पुढचे एक भेटूया एक नवीन व्लॉग घेऊन. तोपर्यंत तुम्ही सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा. चला, गुड नाईट, शुभरात्री.